जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण कर्मवीर भाऊसाहेबजी हिरे यांच्या जीवनावर, त्यांचा बालपणाचा प्रवास आणि निमगाव सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा शिक्षणाचा प्रवास या विषयावर मित्रांनो आज आपण संवाद साधणार आहोत। खरं तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील निमगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये कर्मवीर भाऊसाहेबजी हिरे यांचा जन्म होतो। त्यावेळेस गावामध्ये फक्त इयत्ता 4थी पर्यंत शिक्षणाची सोय होती आणि मित्रांनो त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिरावांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता। सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आपल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पोरांनी सुद्धा शाळेमध्ये जायला हवं, त्यांनी शिक्षण घ्यायला हवं या महात्मा ज्योतिरावांच्या विचारांना महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यावेळेस रुजवण्याचं काम करत होते। आणि मित्रांनो याच विचारांचा प्रभाव कुठेतरी भाऊसाहेबजी हिरे यांच्या वडिलांवर झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यावेळेस भाऊसाहेबजी हिरे यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला अर्थात भाऊसाहेबांना शाळेमध्ये पाठवण्याचं ठरवलं। गावातील शाळेमध्ये भाऊसाहेबांचं नाव टाकण्यात आलं आणि मित्रांनो अशा प्रकारे भाऊसाहेबजी हिरे यांच्या शिक्षणाला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं। खरं तर गावातील शाळेमध्ये भाऊसाहेबजी हिरे जाऊ लागले, आपलं शिक्षण घेऊ लागले। खरं तर शाळेच्या वेळेस ते शाळेमध्ये जायचे आणि इतर वेळेस आपल्या मित्रांसोबत खेळायला जाणं, फिरायला जाणं हेच मित्रांनो भाऊसाहेबांचं लहानपणी खऱ्या अर्थानं जगणं असल्याचं आपल्याला दिसून येतं। खरं तर इयत्ता 3रीलाच असताना भाऊसाहेबांना अवांतर वाचन करण्याची आवड लागल्याचं आपल्याला दिसून येतं। खरं तर गणित आणि इतिहास हा त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय होता। सरांनी जर फळ्यावर गणिताचं उदाहरण दिलं तर वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांच्या आधी भाऊसाहेबांनी ते उदाहरण आपल्या पाटीवर सोडलेलं असायचं। एवढी विलक्षण गणिताची आवड भाऊसाहेबांना असल्याचं आपल्याला दिसून येते। खरं तर पाहता पाहता इयत्ता 4थीची परीक्षा भाऊसाहेबजी हिरे पास झाले। 4थी मध्ये त्यांना चांगले मार्क मिळाले। पण मित्रांनो आता पुढच्या शिक्षणाचं करायचं काय हा एक प्रश्न त्यावेळेस भाऊसाहेबजी हिरे यांच्या समोर आणि त्यांच्या घरातील सर्व व्यक्तींच्या समोर निर्माण झाला। वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि याच गरिबीच्या परिस्थितीमध्ये भाऊसाहेबांना बाहेरच्या गावाला शिक्षण घेण्यासाठी पाठवणं हे त्यांच्या वडिलांना शक्य नव्हतं आणि म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी ठरवलं की आता भाऊसाहेबांनी आपल्यासोबत शेतामध्ये यावं, शेती काम करावं, त्यांनी हातामध्ये आऊत धरावं, मोठ चालवावी आणि शेतामध्ये काबाड कष्ट करून त्यांनी अन्नधान्य पिकवावं हा एकच विचार घरातील सर्व व्यक्तींच्या मनामध्ये त्यावेळेस येत होता। पण मित्रांनो याच काळामध्ये भाऊसाहेबांच्या दाभाडीच्या आत्या त्यावेळेस निमगावला आल्या होत्या आणि आत्यांना ही गोष्ट समजली की भाऊसाहेबांना 4थी मध्ये चांगले मार्क मिळाले, त्यांना शिक्षण घेण्याची, अभ्यास करण्याची प्रचंड आवड आहे ही गोष्ट आत्यांना समजते आणि मित्रांनो त्यावेळेस आत्यांनी ठरवलं की भाऊसाहेबांनी शाळेमध्ये जायला हवं, त्यांनी शिक्षण घ्यायला हवं हा विचार आत्यांच्या मनामध्ये येतो आणि त्यावेळेस त्यांच्या दाभाडीच्या आत्यांनी भाऊसाहेबांना आपल्यासोबत घेतलं, भाऊसाहेबांना घेऊन त्या दाभाडीला गेल्या आणि दाभाडीच्या शाळेमध्ये भाऊसाहेबांचं नाव टाकण्यात आलं आणि अशा प्रकारे मित्रांनो भाऊसाहेबांच्या पुढच्या शिक्षणाला सुरुवात झाली। खरं तर मित्रांनो असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये यश आणि अपयशाचे प्रसंग हे सातत्याने येत असतात आणि मित्रांनो असा एक प्रसंग त्यावेळेस भाऊसाहेबजी हिरेंच्या जीवनामध्ये आला। खरं तर 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांना अपयश आलं, 10वीची परीक्षा ते फेल झाले। पण मित्रांनो भाऊसाहेबांनी आपली जिद्द आणि आपली चिकाटी सोडली नाही। खरं तर पुढच्या काळामध्ये समाजाच्या हितासाठी आपण राजकारणामध्ये यावं हा विचार भाऊसाहेबांच्या मनामध्ये सातत्याने येत होता आणि म्हणून जर भविष्यामध्ये आपल्याला समाजासाठी काही करायचं असेल तर आपल्याला राजकारणामध्ये यावं लागेल आणि राजकारणामध्ये येण्यासाठी आपल्याला उच्च शिक्षण घेण्याचं हे महत्वाचं आहे हा विचार त्यावेळेस भाऊसाहेबांच्या मनामध्ये सातत्याने येत होता आणि त्यासाठी आपल्याला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला 10वीची परीक्षा पास होणं हे सुद्धा महत्वाचं आहे हा विचार भाऊसाहेबांच्या मनामध्ये सातत्याने येत होता आणि म्हणून त्यांनी 10वीची परीक्षा पुन्हा देण्यासाठी ते नाशिक या ठिकाणी आले आणि नाशिक या ठिकाणी पुन्हा त्यांनी ती 10वीची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये ते चांगले मार्क मिळवून पास झाले। खरं तर ही गोष्ट गावातील लोकांना समजली आणि मित्रांनो त्यावेळेस गावातील लोकांनी मोठ्या जल्लोषामध्ये भाऊसाहेबांचं गावामध्ये स्वागत केलं। खरं तर आता भाऊसाहेबजी हिरे
10वीची परीक्षा तर पास झाले, पण आता पुढच्या शिक्षणाचं करायचं काय, हा प्रश्न पुन्हा सगळ्यांसमोर निर्माण झाला. आणि मित्रांनो, त्यावेळेस भाऊसाहेबांनी आपलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यामध्ये जाण्याचं ठरवलं. आणि मित्रांनो, त्यावेळेस भाऊसाहेबजी हिरे आपलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी बडोद्याला गेले आणि बडोद्याला त्यांनी BAचं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर BAला राज्यशास्त्र हा विषय त्यांनी स्पेशल विषय म्हणून घेतला आणि 1930 मध्ये त्यांचं BAचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर जर आपल्याला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला कायद्याचं शिक्षण घेणं सुद्धा कायद्याचं शिक्षण घ्यावं लागेल, हा विचार भाऊसाहेबांच्या मनामध्ये येतो. आणि त्यावेळेस भाऊसाहेबांनी कायद्याचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. 1932 मध्ये भाऊसाहेबांचं कायद्याचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मित्रांनो, LLBच्या परीक्षामध्ये त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये ती परीक्षा पास केली. खरं तर निमगाव सारख्या ग्रामीण भागातून पहिल्यांदाच काळा कोट घालून कोर्टामध्ये जाऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा वकील म्हणून कर्मवीर भाऊसाहेबजी हिरे यांची ओळख असल्याचं आपल्याला दिसून येते. खरं तर अशा प्रकारे मित्रांनो, निमगाव सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला भाऊसाहेबजी हिरे यांचा हा सर्व शिक्षणाचा प्रवास. खरं तर शिक्षण घेत असताना आपल्या समोर ज्या अडचणी आल्या, त्या सर्व अडचणी भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांच्या समोर निर्माण होऊ नये म्हणून भाऊसाहेबजी हिरेंनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम कर्मवीर भाऊसाहेबजी हिरेंनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मित्रांनो, त्याचसाठी भाऊसाहेबांनी अनेक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहांची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे मित्रांनो, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेबजी हिरे यांचा हा सर्व जीवन प्रवास एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.